यंदाचं वर्ष खूप खास आहे, कारण पूर्ण भारतात वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील 100 वर्ष पूर्ण झालेली आहे। या निमित्तानं एक अशी वंदे मातरमची थीम गुढीपाडव्याच्या निमित्तानं सुरू केलेली आहे। या सगळ्या डोंबिवलीच्या शोभायात्रेत विविध असे सहभागी झालेले आहेत। त्यामध्ये रनर्स क्लीनचे जे मुलं आहेत, काही तरुण आहेत, ते देखील सहभागी झाले आहेत। विविध असा सामाजिक संदेश त्या या रॅलीतून देत आहेत। तसंच सखी रायडर्सची जी बाईक रॅली आहे ती देखील या शोभायात्रेत सहभागी झालेली आहे। त्यानंतर सायकल रॅली आहे जी पर्यावरणाचा संदेश देते, आरोग्याचा संदेश देते। अशा विविध जे पथक आहेत या रॅलीत सहभागी झालेले। सोबतच लहान लहान मुलं देखील पारंपरिक साज करून या रॅलीत सहभागी झालेले आहेत। जी महाराष्ट्राची शान आहे नऊवारी साडी, हा नऊवारी साडीचा साज, त्याच्यावर दागिने, फेटे असा सगळा पारंपरिक साज करून ज्या महिला नेहमी संसाराचा गाडा हाकतात त्या महिला आज बुलेटचा हँडल हातात घेऊन या रॅलीत सहभागी झाले आहेत। सोबत ढोल ताशे पथक आहे, त्यानंतर लेझिम पथक आहे, त्यानंतर विविध वेशभूषा केलेली काही मंडळी आहेत ते देखील या शोभायात्रेत सहभागी झालेले आहे। कारण यंदाचं वर्ष खूप खास आहे आणि काही सेलिब्रिटी देखील या शोभायात्रेत सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही रॅली